चुकलो, तू भेटला म्हणजे आता रस्ता सापडेल, तो वेळेला अजिबात सापडणार नाही. म्हणाले का, मी 7 दिवस झालं चुकलोय. मग जो 7 दिवस झाले चुकलेला आहे तो आजच चुकलाय, त्याला रस्ता दाखवू शकतो का? ज्याला अजून काही माहितीच नाही पुढचं, तो अंदाजच सांगतो, हा मार उडी, अरे कर, काय होतं त्याला. ह्या ज्या भूमिका आहे, मला असं वाटतं जितकी विचारधारा पूर्ण फुल्ली डेव्हलप आहे ते फक्त ग्रंथ आहे. आणि उच्चार जोपर्यंत अक्षरात रेखाटला जात नाही तोपर्यंत त्याला मान्यता नाही, तोपर्यंत मान्यता नाही. ज्यार्थी ते शब्द अक्षरात आले त्यार्थी ते प्रमाणभूत झाले. आपण ग्रंथांना विचारलं पाहिजे असं मला वाटतं. कृष्ण या मार्गाने चालून परिपूर्ण झाला, तसे तुम्ही परिपूर्ण झाले पाहिजे. कृष्णाबद्दल मी एकच सांगेन, मग मला परत काही विचारायचं असेल ते विचारू शकता. आपण आयुष्यात एखादा निर्णय घेतो आणि तो निर्णय घेतल्यावर डोक्याला हात लावून बसतो, बरोबर. एखादी गोष्ट झाल्यावर केल्यावर आपल्या मनात फार वेळा येतं, नसतो केलो कॉलेजचा लेक्चर बघून बरं झालं असतं, कारण पिक्चर बघायला गेलो तर घरातले बाकीचे त्याच रो मध्ये भेटले, मग कशाला मी असं केलं, का मी असं केलं असं आपल्याला वाटतं. असं आपल्या प्रत्येक निर्णयाबद्दल होतं. विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण या जगातला एकमेव असा माणूस आहे की ज्याने घेतलेल्या कोणत्याच निर्णयानंतर त्याला डोक्याला हात लावावा लागला नाही. पण त्याने सांगून ठेवलेली गीता जर आपण अभ्यासली आणि त्याला वाचून जर निर्णय घेतले तर मला असं वाटतं आपल्याला डोक्याला हात लावावा लागणार नाही. डोक्याला हात लावण्यापेक्षा थोडं डोकं लावूया, म्हणजे आपल्याला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. गीता तुम्हाला मार्ग देईल. ओके. आणखी